नमस्कार, मी त्र्यंबक किप्पर. मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा या नावाने आमचं नवीनच ॲप आलेलं आहे. आपण हे ॲप डाउनलोड करा. चला, आपण TCS अंतर्गत ज्या काही एक्झाम होणार आहेत लक्षात ठेवा, जिल्हा परिषदच्या असतील किंवा इतर एक्झाम असतील, या अनुषंगानं IMP लक्षात ठेवा, ज्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत असे महत्त्वाचे क्वेश्चन आपण कव्हर करतोय. क्वेश्चनचं हे PYQ सिरीज आपलं चालूच आहे. आता आणखीन आम्ही एक नवीन केले IMP टॉपिक. काय महत्वाचे टॉपिक, पहिलंच आपलं महात्मा गांधीजीवर लेक्चर झालंय. आज लक्षात ठेवा, ब्राह्मो समाज आधुनिक भारताचे निर्माता, लक्षात ठेवा, पुनर्जागरणवादाचे जनक, ब्राह्मो समाजाची स्थापना ज्यांनी केली ते राजाराम मोहन राय. त्यांच्याविषयी बघा, राजाराम मोहन राय आणि ब्राह्मो समाज, केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर, साधारण ब्राह्मो समाज, आदि ब्राह्मो समाज ऑफ इंडिया, ह्या सगळ्या एकाच लेक्चर मध्ये आपल्याला मिळून जातील. आजचा आपला टॉपिक ब्राह्मो समाज एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, ज्याच्यावर आपण PYQचं जेव्हा विश्लेषण करतो तेव्हा क्वेश्चन आलेला आहे. जेव्हा आपण बेसिक गोष्टी बघतो की ब्राह्मो समाजाची स्थापना, ठीक आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 ला ज्या व्यक्तिमत्वाने केलं ते व्यक्तिमत्व म्हणजे राजाराम मोहन राय. काय, राजा राम मोहन राय. मित्रांनो लक्षात ठेवा, ही राय ही एक त्यांना दिलेलं नाव होतं, राजा हा दिलेला टायटल होता, राम मोहन हे त्यांचं नाव होतं. ह्या बेसिक गोष्टी बघूया. उदाहरणामध्ये 1828 ला ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ठिकाण, विचार काय होते, त्यांना आधुनिक भारताचे निर्माता, पुनर्जागरणवादाचे जनक, एक पत्रकारितेचे अग्रदूत, भारतीय राष्ट्रवादाचे जनक, युगदूत, असे जे त्यांना पदव्या किंवा त्यांना दिलेले जे टायटल आहेत त्यांच्या मागचा उद्देश, त्यांचं कार्य. ब्राह्मो समाजची स्थापना पाहण्या अगोदर संस्थापक डॉक्टर, लक्षात ठेवा, राजाराम मोहन राय यांच्याविषयी माहिती पाहूया, जेणेकरून आपल्याला एकाच लेक्चर मध्ये बेसिक सगळ्या गोष्टी टॉपिकचं आपल्या बघा. व्यक्तिमत्व आहे राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांच्याविषयी आपण बेसिक माहिती पाहता असताना त्यांची पार्श्वभूमी सुरुवातीला लक्षात ठेवा, इंट्रोडक्शन, त्यांच्या पदव्या, त्यांची विचारधारा, मेन म्हणजे त्यांची विचारधारा, थॉट म्हणजे कसं मॉडरेट होते का एक्स्ट्रीमिस्ट होते का पारंपरिक विचारधारेचे होते, ह्या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी स्थापन केलेले वृत्तपत्र असतील, त्यांचे प्रकाशन म्हणजे पुस्तकं असतील, संस्था असतील, त्यांची युरोपची यात्रा असेल, याच्यावर आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. काय प्रश्न आलेले आहेत. आपलं हे लेक्चर पूर्णतः एक्झाम ओरिएंटेड असेल आणि एकाच लेक्चर मध्ये आपल्याला एक्झामच्या दृष्टीने जेवढं काही इम्पॉर्टंट आहे तेवढं कव्हर केलं जाईल. चला, राजाराम मोहन राय यांचा जन्म आपल्याला बेसिक गोष्टी माहित असाव्या. 1772, लक्षात ठेवा, ही वर्ष लक्षात ठेवा, प्रश्न विचारू शकतं. 1772 तारीख आहे 22 मे 1772 ला त्यांचा जन्म पश्चिम बंगाल मधली हुगळी, लक्षात ठेवा, एक ठिकाण आहे राधानगर, राधानगर या ठिकाण झाला होता, वेस्ट बेंगॉल. 1772 हा टर्निंग पॉइंट आहे. याच्यानंतर एकाच ठिकाणी आपण त्यांचा बर्थडे आणि डेथ लक्षात ठेवा. ही डेथ एक्झामला आपल्याला विचारू शकतो, त्यांचं निधन कुठं झालं, हा परीक्षेला प्रश्न आलेला आहे. 27 सप्टेंबर 1833 ला त्यांचं निधन लक्षात ठेवा. इंग्लंडमध्ये, हे IMP महत्वाचं आहे, ब्रिस्टन नावाचं ठिकाण आहे. कुठं, इंग्लंडमध्ये ब्रिस्टन, ब्रिस्टन या ठिकाणी त्यांचं निधन झालं होतं. कुठं, इंग्लंड, लंडन, लक्षात ठेवा. आणि त्यांची लक्षात ठेवा तिथंच काय समाधी आहे, कब्र आहे. हे आपल्याला ही गोष्ट बेसिक माहिती पाहिजे, तेव्हाच आपल्याला राजाराम मोहन राय यांची युरोप यात्रा होती. ही युरोपला गेले असता लंडन मध्ये त्यांचं निधन होतं. मित्रांनो, त्यांना ज्या काही टायटल किंवा पदव्या मिळाल्या आहेत, उदाहरणामध्ये त्यांचे टायटल, पदव्या, याच्यावर पण आयोगानं प्रश्न विचारले आहेत. या महान व्यक्तिमत्वाला काही बेसिक लक्षात ठेवा, अशा काही गोष्टी किंवा अशा काही पदव्या आहेत. उदाहरणार्थ राजा ही पदवी, IMP करा हा पॉइंट. राम मोहन त्यांचं नाव होतं, पण राजा ही पदवी कुणी दिली, इथं प्रश्न येऊ शकतो. ही घटना आहे, लक्षात ठेवा, 1831 ला मुघल सम्राट, लक्षात ठेवा, अकबर द्वितीय, काय भारताचे मुघल सम्राट होते कोण, अकबर द्वितीय. अकबर द्वितीय हे मुघल सम्राट असताना यांच्या पेन्शन संबंधी, यांच्या कामासंबंधी राम मोहन राय यांना लंडनला पाठवलं गेलं, पण पाठवताना त्यांना एक टायटल दिला गेला, त्याचं नाव होतं राजा.
राजा राम मोहन राय. बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला राजा राम मोहन राय आपण सहज बोलून जातो, पण राम मोहन त्यांचं नाव होतं. राजा हा टायटल त्यांना अकबर द्वितीय यांनी दिला होता. वर्ष आहे 1831. यानंतर त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात, पिता म्हणतात. त्याचप्रमाणे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचे ते अग्रदूत, काय त्यांना अग्रदूत पण म्हणतात. तसंच सार्वजनिक ज्याला आपण म्हणतो पत्रकारिता, न्यूजपेपरचे किंवा वृत्तपत्राचे त्यांना जनक म्हणतात. तसंच भारताचे ते प्रथम आधुनिक पुरुष म्हणजे मॉडर्न विचारधारेचा व्यक्तिमत्व होतं कोण, राजाराम मोहन राय. म्हणून त्यांना आधुनिक भारताचे, काय आधुनिक भारताचे, आधुनिक हा पॉइंट IMP करा, आधुनिक भारताचे अग्रदूत पण म्हणतात. तसंच त्यांना आधुनिक भारताचे मॉडर्न पुरुष किंवा आधुनिक पुरुष पण म्हणतात. पुढचा एक लय महत्वाचा पॉइंट आहे, त्यांना राष्ट्रवादाचे जनक म्हणतात. हा पॉइंट IMP करा, राष्ट्रवादाचे जनक. हा महत्वाचा पॉइंट आहे. राजाराम मोहन राय यांना राष्ट्रवादाचे जनक पण म्हणतात, काय राष्ट्रवादाचे जनक. तसंच सुभाषचंद्र बोस त्यांना युगदूत म्हणतात. हा पण पॉइंट IMP करा, युगदूत. सुभाष बाबू काय म्हणतात, राजाराम मोहन राय यांना युगदूत. सुभाष बाबू काय म्हणतात, युगदूत म्हणतात. लक्षात ठेवा, हा आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आधुनिक भारताचा निर्माता किंवा ज्याला आपण म्हणतो पुनर्जागरणवादाचे जनक, असे त्यांच्या ज्या उपमा आहेत. बंगालचा प्रथम अग्रदूत. मित्रांनो, ह्या ज्या काही पदव्या आहेत त्या विनाकारण किंवा सहज मिळत नाहीत. त्यांचं कार्य असतं, जे कार्याचा गौरव असतो. आता एवढं महान व्यक्तिमत्व होतं, त्यांची काहीतरी विचारधारा असेल. हा पॉइंट लक्षात ठेवा, हा पॉइंट एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा आहे. विचारधारा, त्यांची विचारधारा महत्वाचं बघा. त्यांची विचारधारा एक्झामला येऊ शकते. उदाहरणामध्ये त्यांचं जवळपास फारसी, अरबी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी, लॅटिन, फ्रेंच अशा जवळपास 12 भाषेवर, किती 12 भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. भाषेवर हे प्रश्न येऊ शकतो. जवळपास 12 भाषेवर त्यांचं काय होतं, प्रभुत्व होतं. एक्झामच्या दृष्टीने पुढचा आणखीन एक महत्वाचा पॉइंट, राजाराम मोहन राय यांनी IMP करा या गोष्टीला, 1803 ते जवळपास लक्षात ठेवा 1814 पर्यंत हा पॉइंट IMP करा. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये विलियम डिग्बी, माफ करा, जॉन डिग्बी यांच्या कडे दिवाण म्हणून काम केलं होतं. कुणाकडे, जॉन डिग्बी यांच्याकडे. हा एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा पॉइंट आहे. राजाराम मोहन राय ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कामाला होते का, तर होते. लक्षात ठेवा, जॉन डिग्बी यांच्याकडे लक्षात ठेवा ते काय होते, दिवाण होते. हे आपल्याला एक्झामला येऊ शकतो, जॉन डिग्बी. ठीक आहे, जॉन डिग्बी. यानंतर त्यांनी बघा 1815 मग आत्मीय सभेची स्थापना, ते पुढे बघूया. आता विचारधारा हा इथं महत्वाचा पॉइंट आहे. विचारधारेवर आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं राजाराम मोहन राय हे आधुनिक भारताचे निर्माता, अग्रदूत, त्यांना पुनर्जागरण जनक, हे ज्या पदव्या किंवा हे मिळतं त्याच्या मागे काहीतरी विचारधारा असते. त्यांची विचारधारा एक्झामला येऊ शकते. त्यांची विचारधारा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणजे त्यांचे सकारात्मक विचार काय होते, सकारात्मक विचार आणि नकारात्मक. लक्षात ठेवा, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती असावा. नकारात्मक, एक्झामच्या दृष्टीने ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. उदाहरणामध्ये सकारात्मक विचारधारेमध्ये ते एकेश्वरवादाचे पुरस्कर्ते होते. काय, एकेश्वरवाद. हा IMP करा, एकेश्वरवाद. एकेश्वरवादाचे ते काय होते, पुरस्कर्ते होते. आणि आत्म्याचं अमरत्वाचं त्यांनी समर्थन केलं होतं. आत्मा अमर आहे, काय आत्मा अमर आहे, ह्या गोष्टी म्हणजे त्याचं समर्थन केलं होतं. यानंतर स्त्री शिक्षा म्हणजे महिलांना शिक्षणाचा पुरस्कार केला होता. स्त्री शिक्षण, स्त्री शिक्षणाचे ते पुरस्कर्ते होते. म्हणूनच यांना आधुनिक भारताचे अग्रदूत, निर्माता म्हणतात. तसंच विधवा विवाहाचा त्यांनी पुरस्कार केला होता. विधवा विवाह IMP करा मित्रांनो. विधवा विवाह 19व्या शतकातले हे सुरुवातीची घटना आहे. विधवा विवाह आजचा कालखंड नाहीये, हा कालखंड खूप वेगळा आहे. विधवा विवाहाचा त्यांनी काय केला होता, पुरस्कार केला होता, जे एक्झामच्या दृष्टीने आपल्याला महत्वाचं आहे. सकारात्मक विचारधारा आणि नकारात्मक विचारधारा.
त्यानंतर नकारात्मक म्हणजे त्यांचा विरोध असणार आहे, पॉझिटिव्ह सकारात्मक म्हणजे त्यांनी ज्या विचारधारा स्वीकारली. स्त्रियांच्या उत्तराधिकाराचा त्यांनी स्त्रियांना उत्तराधिकारामध्ये हक्क, उत्तराधिकार ह्या गोष्टी पण त्यांनी काय केल्या होत्या, मान्य केल्या होत्या. तसंच आंतरजातीय विवाहाचा लक्षात ठेवा पुरस्कार, आंतरजातीय विवाह याचा पुरस्कार केला होता. यानंतर सर्व धर्माला समर्थन म्हणजे सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव लक्षात ठेवा. इंग्रजी शिक्षणाचं समर्थन, हा IMP पॉइंट करा. खालीलपैकी कोणती विचारधारा त्यांना मान्य होती किंवा पुरस्कर्ते होते म्हणजे प्रश्न आला तर हा येऊ शकतो. इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार, इंग्रजी शिक्षण हा पॉइंट महत्वाचा आहे. शिक्षणाचा पुरस्कार म्हणजे इंग्रजी शिक्षणात त्यांनी काय केलं होतं, पुरस्कार केला होता. त्याचप्रमाणे त्यांनी लक्षात ठेवा, खर तर त्यांना वर्तमान आणि भूतकाळाचा ब्रिज म्हणतात. म्हणजे काय म्हणतात त्यांना, वर्तमान आणि भूतकाळाचं त्यांनी ब्रिजचं म्हणजे काय केले, पुलाचं काम केलं होतं. प्राचीन आपलं जे ज्ञान शिकवण जे वारसा आहे त्याला वर्तमानाचा जोड दिला म्हणजे त्यांनी काय केलं, एक ब्रिजचं काम केलं होतं. एन्शियंट अँड मॉडर्न मध्ये ब्रिजचं काम केलं होतं. आता त्यांनी ज्या विचारधारेला विरोध केला ती एक्झामच्या दृष्टीने आपल्याला महत्वाची आहे. उदाहरणामध्ये त्यांनी सामाजिक कुरीती, जे काय सामाजिक वाईट रूढी परंपरा आहेत, सामाजिक रूढी परंपरेला काय केला होता, विरोध म्हणजे सामाजिक वाईट प्रथांना विरोध, हा पॉइंट महत्वाचा आहे. विरोध IMP करा या पॉइंटला. सामाजिक वाईट रूढी परंपरेला त्यांचा विरोध होता. सती प्रथा, त्याचप्रमाणे बालविवाह बहुविवाह या प्रथेला पण विरोध होता. सती प्रथा हा पॉइंट IMP करा. सती प्रथा या प्रथेला विरोध, बालविवाहाला विरोध होता, बालविवाहाला. तसंच त्यांनी बहुविवाह या पद्धतीला पण विरोध केला होता. बहुविवाह हा या गोष्टीला त्यांचा विरोध होता. बघा, सामाजिक वाईट रूढी परंपरेला. त्यानंतर महत्वाचा 19व्या शतकाच्या 4थ्या शतकात 3ऱ्या शतकामध्ये एक प्रथा होती, कन्या हत्या किंवा त्याला आपण भ्रूण हत्या म्हणतो. कन्या हत्या या प्रथेला पण त्यांचा विरोध होता, कन्या हत्येला विरोध होता. तसंच जाती प्रथा, अस्पृश्यता या गोष्टीला पण विरोध. जाती प्रथा त्यांना मान्य नव्हती. अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता या पण गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. मूर्तीपूजेला त्यांचा विरोध होता. या पॉइंटला IMP करा, परीक्षेला येऊ शकतो. मूर्तीपूजेला त्यांचा विरोध होता. हा महत्वाचा एक्झामच्या दृष्टीने पॉइंट आहे, कारण का ब्राह्मो समाज ईश्वरवादाची लक्षात ठेवा पुरस्कार केला होता. त्यांचा दुसरा महत्वाचा विरोध किंवा नकारात्मक काय विचार होते तर पुरोहितवादाला विरोध होता. पुरोहितवादाला त्यांचा विरोध होता. यानंतर जे काही पुरोहित असतील, मौलवी असतील, पादरी असतील, या सगळ्या गोष्टीला विरोध होता. कोण? पुरोहित, मौलवी, पादरी. त्याचं कारण लक्षात ठेवा. त्यांचं असं म्हणणं होतं की जे धर्माची मूळ शिकवण आहे किंवा मूळ विचार आहे सर्वसामान्यापर्यंत जशास तसे न पोहोचता याच्यामध्ये काहीतरी बदल करून किंवा मॉडिफाय करून समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करतात. अंधविश्वास, प्रत्येक काही गोष्टी होत्या ज्याला आपण म्हणतो ब्लाइंडली फॉलो करणं, अंधविश्वासाला विरोध होता. अंधविश्वास हा पॉइंट लक्षात ठेवा. अंधविश्वास या गोष्टीला त्यांचा विरोध होता. तसंच कर्मकांडाला पण विरोध होता. कशाला विरोध होता? कर्मकांडाला पण राजाराम मोहन राय यांचा विरोध होता. म्हणजे त्यांनी काय केलं, अतीत आणि भविष्य ज्याला आपण म्हणू प्राचीन आणि आधुनिक याचं दोन्हीचा मेळ म्हणजे ब्रिज म्हणू आपण, पुलाचं काम केलं आणि ही विचारधारा समाजामध्ये रुजवण्याचं काम केलं. यानंतर पुढचा पॉइंट, त्यांची महत्वाचे काही न्यूजपेपर होते, काही साप्ताहिक होते. याच्यावर आपल्याला एक्झामच्या दृष्टीने हा महत्वाचा पॉइंट आहे. उदाहरणामध्ये त्यांचे न्यूजपेपर, काय न्यूजपेपर कोणत्या भाषेमध्ये होतं आणि याच्यावर आपल्याला इथं प्रश्न येतो. आजच्या ह्या लेक्चर मधला हा दुसरा महत्वाचा पॉइंट आहे. त्यांचे न्यूजपेपर उदाहरणामध्ये संवाद कौमुदी, ब्राह्मणिकल मॅगझिन, मिरातुल अखबार याच्यावर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. चला एक एक करून बघूया. 1809 ला राजाराम मोहन राय यांनी तोहफात उल मुआहिदीन, थोडं फारसी नाव आहे लक्षात ठेवा, तोहफात उल किंवा तोहफात अल मुआहिदीन हा शब्द पाठच करून घ्या. हा प्रश्न येतो आपल्याला. मुआहिदीन
हे फारसी मधलं, लक्षात ठेवा कोणत्या भाषेमधलं, फारसी भाषेमधलं त्यांचं हे महत्वाचं वृत्तपत्र होतं. याच्यामध्ये त्यांनी मूर्तिपूजा या विचारधारेचं खंडन केलं. ह्याला आयएमपी करा. मूर्तिपूजा, काय मूर्तिपूजा या विचारधारेचं त्यांनी खंडन केले. तसंच याच वृत्तपत्रामध्ये प्लस पॉइंट लक्षात ठेवा, एकेश्वरवाद, काय एकेश्वरवादाचा पुरस्कार, काय एकेश्वरवादाचा त्यांनी इथं काय केला होता, पुरस्कार केला होता. कुण, राजाराम मोहन राय, तोहफातुल मोहादीन या वृत्तपत्रामध्ये. पुढचा महत्वाचा पॉइंट, त्यांचं एक महत्वाचं एक हे होतं, लक्षात ठेवा मॅगझिन होतं इंग्रजी भाषेमधलं. 1820 ला त्यांनी ते प्रकाशित केलं होतं. नाव होतं ब्राह्मणिकल मॅगझिन, काय ब्राह्मणिकल मॅगझिन. ब्राह्मणिकल मॅगझिन हे त्यांचं इंग्रजी भाषेमधलं, कोणत्या इंग्रजी भाषेमधलं महत्वाचं हे काय होतं, मासिक होतं. यानंतर पुढचं एक आणखीन आयएमपी आहे ज्याच्यावर वारंवार आयोगानं आणि TCS प्रश्न विचारलाय. संवाद कौमुदी हे बांगला भाषेमधलं साप्ताहिक होतं. याला ट्रिपल आयएमपी करा. संवाद कौमुदी बांगला भाषा, लक्षात ठेवा कोणत्या भाषेमधलं, हे बांगला भाषेमधलं महत्वाचं. बांगला भाषा काय होतं, हे साप्ताहिक होतं. एक्झामच्या दृष्टीनं मिरातुल अखबार, संवाद कौमुदी हे महत्वाचं आहे. यानंतर या महत्वाचं म्हणजे या वृत्तपत्रामधून, कोणत्या संवाद कौमुदी या वृत्तपत्रामधून सती प्रथेचा आवाज उठवला. सती प्रथेविरुद्ध. मित्रांनो, जेव्हा एक्झाम टफनेस वाढतो तेव्हा असा प्रश्न येतो, सती प्रथेचा लक्षात ठेवा ज्यांनी पूर्ण विरोध केला, ज्यांच्या प्रयत्नामुळे कायदा पास झाला. राजाराम मोहन राय यांनी आपले विचार सती प्रथेच्या विरोधामध्ये कोणत्या वृत्तपत्रामध्ये मांडले, तर संवाद कौमुदी. मूर्तिपूजेला विरोध कोणत्या वृत्तपत्रात केला, तोहफातुल मोहादीन. असे बारीक बारीक प्रश्न विचारू शकतात. याच्यानंतर पुढचं महत्वाचं त्यांचं फारसी भाषेमधलं एक वृत्तपत्र होतं मिरात उल अखबार. काय नाव आहे, मिरात उल अखबार. मिरात उल अखबार हे कोणत्या भाषेमधलं आहे, फारसी भाषेमधलं हे वृत्तपत्र आहे. फारसी भाषा. याच्यामध्ये लक्षात ठेवा हे प्रथम एकतर फारसी मधलं वृत्तपत्र होतं. त्याच्यानंतर त्यांचे अनेक आहेत. प्रज्ञा का चांद, त्यांचं एक महत्वाचं म्हणजे बांगला व्याकरणासंबंधी पण लिखाण आहे. आणखीन एक महत्वाचं, हा एक मला असं वाटतं एक्झामला प्रश्न येऊ शकतो, त्यांनी उपनिषदाचं बंगालमध्ये अनुवाद केला होता. उपनिषद, ठीक आहे, बांगलामध्ये काय केला होता, अनुवाद. हा आयएमपी करा पॉइंट, अनुवाद. आणि बांगला व्याकरण पण त्यांनी लिहिलं होतं. यानंतर वेद मंदिर हे पण त्यांचा पेपर होता. हे महत्वाचे आयएमपी करा. संवाद कौमुदी, मिरात उल अखबार आणि ब्राह्मणिकल मॅगझिन याच्यावर नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवा प्रश्न विचारू शकतात आणि याच्यावर प्रश्न आलेले आहेत. पुढचा महत्वाचा पॉइंट, राजाराम मोहन राय यांनी स्थापन केलेल्या संस्था, ह्या गोष्टीला आयएमपी करा. त्यांनी ज्या ज्या महत्वाच्या संस्था स्थापन केल्यात, उदाहरणामध्ये बेसिक पासून आपण समजून घ्या. 1803 ते 14 पर्यंत ते ईस्ट इंडिया कंपनी जॉन डिग्बी यांच्या अंतर्गत, लक्षात ठेवा त्यांच्या कार्यालयामध्ये दिवाण म्हणून काम केलं ईस्ट इंडिया कंपनीमध्ये. 14 नंतर त्यांनी 1815 ला एक संघटना संस्था स्थापन केली. नाव आहे आत्मीय सभा. याला आयएमपी करा. आत्मीय सभा ही 1815 ला राजाराम मोहन राय यांनी स्थापन केली. काही पुस्तकामध्ये जी तारीख 14 दिलेली आहे त्यामुळं क्रॉस लक्षात ठेवा, आपल्याला वाचनामध्ये तारीख महागमोरी होऊ शकते. पण आत्मीय सभा 1815. आतापर्यंत एक्झामच्या PYQ मध्ये आयोगाने पण उत्तर 1815 दिलेलं आहे. ही काय होती लक्षात ठेवा, एक तत्वज्ञानी फिलॉसॉफर, लक्षात ठेवा जे विचारधारेचे लोक आहेत त्यांची सभा होती. धार्मिक सामाजिक गोष्टीवर इथं विचार व्हायचा. म्हणजे काय व्हायचं, धार्मिक सामाजिक विषयावर इथं चर्चा व्हायची. तसंच आत्म्याचं अमरत्व याविषयी चर्चा काय व्हायची, प्रचार व्हायचा. यानंतर पुढं दुसरं महत्वाचं, 1817 ला त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना. हा पण पॉइंट आयएमपी करा. हिंदू कॉलेज काय केली, हिंदू कॉलेजची स्थापना 1817 ला. डेव्हिड हियर यांच्या मतीनं, हा प्रश्न विचारू शकता तुम्हाला, कुणाच्या सहाय्याने, डेव्हिड हियर यांच्या मतीनं राजाराम मोहन राय यांनी काय केलं, 1817 ला हिंदू कॉलेज. आता ठिकाण विचारील तर कलकत्ता. काय केलं, कलकत्ता या ठिकाणी
या हिंदू कॉलेजची त्यांनी स्थापना केली होती। याचंच रूपांतर 1856 ला लक्षात ठेवा प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये होतं। काय? प्रेसिडेन्सी कॉलेज। हिंदू कॉलेजचं रूपांतर कशामध्ये? 1856 ला प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये होतं। आणि वर्तमान म्हणजे सध्याला आधुनिक लक्षात ठेवा याचंच रूपांतर प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे। काय? प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटी। यानंतर पुढचं महत्त्वाचं त्यांची संस्था कलकत्ता युनिटरियल कमिटी। 1821 ला कलकत्ता युनिटरियल कमिटीची स्थापना केली होती। कलकत्ता युनिटरियल कमिटी 1821 ला एकेश्वरवादाचा हे काय होते? समर्थक होती ही कमिटी, कलकत्ता युनिटरियल कमिटी। यानंतर पुढचं महत्त्वाचं त्यांनी जे कॉलेज स्थापन केलं त्याच्यावर आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारला, त्याचं नाव आहे 1822 ला IMP कॉलेज आहे, अँग्लो हिंदू कॉलेज। काय? अँग्लो, बघा लक्षात ठेवा, अँग्लो हिंदू कॉलेज याच्यावर आयोगानं प्रश्न विचारला आहे। 1822 वर्ष आहे, कॉलेजचं नाव आहे अँग्लो हिंदू कॉलेज। याच्यामध्ये लक्षात ठेवा हिंदू धर्म व विचारधारा तत्वज्ञान त्याचप्रमाणे पाश्चात्य विचारधारा याचं मिक्स एज्युकेशन होतं, ज्याला आपण म्हणू ओरिएंटलिस्ट आणि अँग्लिस्ट याचं मिक्सर होतं ह्या विचारधारेमध्ये। म्हणजे प्राच्य विचारधारा लक्षात ठेवा आणि पाश्चात्य विचारधारा याचं मिश्रण एकाच ठिकाणी ह्या याच्यामध्ये काय दिलं जात होतं? शिक्षण दिलं जात होतं। यानंतर पुढचा महत्त्वाचा कॉलेज 1825 ला वेदांत कॉलेज। 1825 IMP करा, वेदांत कॉलेज। वेदांत कॉलेजवर प्रश्न येतो, वेदांत कॉलेजची स्थापना याच्यावर आपल्याला नक्कीच प्रश्न येतो। आता असा प्रश्न येऊ शकतो, राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली नाही किंवा कोणती संस्था स्थापन केली? ठीक आहे, आत्मीय सभा, हिंदू कॉलेज। लक्षात ठेवा आपल्याला ह्या अँग्लो हिंदू कॉलेज, वेदांत कॉलेज, कलकत्ता युनिटरियल कमिटी याच्यावर नक्कीच प्रश्न येईल। आता यानंतर पुढचा महत्त्वाचा जो आपल्या आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे तो म्हणजे ब्राह्मो समाजाची स्थापना। याला IMP करा। काय? ब्राह्मो समाज याच्यावर आपल्याला आता शॉर्ट मध्ये एक्झामच्या दृष्टीने जेवढं महत्त्वाचं आहे ते पाहायचं आहे। आपण राजाराम मोहन राय यांची विचारधारा पाहिली, त्यांच्या पदव्या पाहिल्या, त्यांचं पार्श्वभूमी पाहिली, त्यांनी स्थापन केलेले वृत्तपत्र आणि संस्था पाहिल्या। आता 20 ऑगस्ट IMP करा 1828 ला 1828 ला कलकत्ता या ठिकाणी त्यांनी काय केली? ब्राह्मो समाजाची स्थापना केली। उद्देश काय होता? धार्मिक आणि सामाजिक सुधारणा। लक्षात ठेवा आपल्याला इथं जरी प्रश्न आला या ब्राह्मो समाजाचा उद्देश काय होता तर धार्मिक एक पॉइंट मध्ये समजून घेऊ आपण, आणि सामाजिक सुधारणा, धार्मिक व सामाजिक सुधारणा याला IMP करा, जेणेकरून तुम्हाला इथं लक्षात येईल की ब्राह्मो समाजाच्या स्थापनेमागं मेन त्यांचा मोटो काय होता किंवा विचार काय होते। ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय, IMP करा कोण? राजा, तुम्हाला राजा ह्या टायटल माहिती झालाय, राम मोहन त्यांचं नाव होतं, मोहन राय, राजाराम मोहन राय। तारीख आहे 20 ऑगस्ट। मित्रांनो ही तारीख आणि हे वर्ष याच्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत। उदाहरणामध्ये प्रार्थना समाज स्थापना, आर्य समाज, सत्यशोधक समाज आणि ब्राह्मो समाज। अगेन अँड अगेन लक्षात ठेवा अल्टरनेटिव्ह प्रश्न याच्यावर आलेले आहेत। धार्मिक विचार किंवा धार्मिक सुधारणा आणि सामाजिक सुधारणा म्हणजे समाजामध्ये जे काही धर्मासंबंधी पाखंड, आडंबर ज्याला आपण म्हणू चुकीची विचारधारा आहे, ज्याच्यामध्ये समाजामध्ये मौलवी, पादरी, पुरोहित यांचं जे वर्चस्व आहे, कर्मकांड या ज्या प्रथा आहेत यांना विरोध, म्हणजे बघा कसं कर्मकांडाला विरोध, त्याचप्रमाणे पादरी, मौलवी, पुरोहित लक्षात ठेवा यांच्या विचारधारा यांच्या कार्याला विरोध, पुरोहितवादाला विरोध, म्हणजे बेसिक समाजामध्ये जे चुकीचे गैरसमज आहेत, पाखंड, आडंबर याला विरोध करणे। आणि सामाजिक सुधारणामध्ये त्यांचं महत्त्वाचं ज्या काही समाजामध्ये वाईट रूढी परंपरा आहेत त्याला विरोध करणे, आधुनिक शिक्षणाचं समर्थन करणे, विज्ञान ज्याला सायन्स, लॉजिक लक्षात ठेवा नॉलेज यांना प्रमोट करणे, म्हणजे विज्ञान, तर्क आणि ज्ञान यांना काय करणे? प्रोत्साहन करणे आणि त्यांचं समर्थन करणे। याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा एक पॉइंट आहे, राजाराम मोहन राय यांनी ज्या विषय कार्य केलं ते विषय म्हणजे आजच्या लेक्चरचा ट्रिपल स्टार द्या गोष्टीला, सती प्रथा लक्षात ठेवा, याविषयी त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान आहे। सती प्रथेवर राजाराम मोहन राय यांनी कलकत्ता या एरियामध्ये कार्य केलं। तर महाराष्ट्रामध्ये परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे,
जगन्नाथ शंकर शेट यांनी कार्य केलं. ठीक आहे. राजा राममोहन राय यांच्याच प्रयत्नामुळे सतीचा कायदा पास झाला, लक्षात ठेवा. तर आपण एक एक करून बघूया. या सती प्रथेला त्यांच्या घरामधली त्यांची भावजईच बळी गेली होती, लक्षात ठेवा. म्हणून काय लक्षात ठेवा, सती प्रथेविषयी त्यांचं एक मत होतं, ते मत महत्वाचं आहे. शास्त्राच्या सहमतीने केलेला खून काय म्हणायचे. आता ही सती प्रथा म्हणजे काय आधी समजून घ्या. व्हॉट इज सती प्रथा. मित्रांनो लक्षात ठेवा, एखाद्या विवाहित स्त्रीचा पतीचं निधन होतं, त्यावेळेस निधन झाल्यानंतर समाजामध्ये ही प्रथा अशा प्रकारे होती, पतीच्या चितेवर पत्नीनं काय करणे, जीव देणे, याला म्हणायचं सती प्रथा. ही प्रथा समाजामध्ये वाईट होती. मग याला राजा राममोहन राय काय म्हणतात, शास्त्राच्या आधारे. बघा लक्षात ठेवा, शास्त्राच्या आधारे किंवा सहमतीने केलेला खून ही समाजातली वाईट मानवाधिकाराचं उल्लंघन करणारी प्रथा होती. याच्याविषयी समाजामध्ये लक्षात ठेवा त्यांनी आवाज उठवण्याचं काम केलं. आणि यानंतर यांच्याच प्रयत्नाला काय झालं, नंतर यश आलं. कसं यश आलं बघा. लॉर्ड विलियम बेंटिंग नावाचा भारताचे गव्हर्नर होते. कोण, गव्हर्नर बेंटिंग यांच्या, लक्षात ठेवा, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया यांनी काय केलं, राजा राममोहन राय यांनी जी सती प्रथेविषयी आवाज उठवला, लोकांच्या सह्या घेतल्या, समाजात जागृती करण्याचं काम केलं, लंडन पर्यंत पाठपुरावा केला. लॉर्ड विलियम बेंटिंग गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असताना त्यांनी हा सतीचा, लक्षात ठेवा, 1829 कायदा पास केला. म्हणून याला सतीचा कायदा म्हणतात. मित्रांनो 1830 लक्षात ठेवा, 1830 आणि 1829 या तारखा पाठ करा. पहिल्यांदा बंगाल प्रांतामध्ये, नंतर बॉम्बे आणि मद्रास प्रांतामध्ये हा कायदा लागू झाला, लक्षात ठेवा. यानंतर बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, पुढचं महत्वाचं, राजा राममोहन राय यांची एक युरोपची यात्रा ही आपल्याला महत्वाची आहे. युरोपची यात्रा हा एक छोटा महत्वाचा पॉइंट, कारण का ही महत्वाची यात्रा आहे. मुघल सम्राट अकबर द्वितीय यांच्या पेन्शनसाठी त्यांना युरोपमध्ये पाठवण्यात आलं. राजा हा टायटल दिला गेला राममोहन रायला. आणि त्यांना कुणाच्या जवळ कुणाकडे पाठवलं, तर त्यावेळेसचा ब्रिटिशचा सम्राट, लक्षात ठेवा, कोण, विलियम फोर्थ यांच्याकडे पाठवलं गेलं. का, तर अकबर द्वितीय यांचं पेन्शन बंद होतं. यानंतर कोण, ते मुघल सम्राटाचे अग्रदूत म्हणून गेले होते, किंवा ज्याला आपण म्हणू अँबॅसेडर म्हणून गेले होते, कोण, राजा राममोहन राय. आणि दुर्दैवाने त्यांचा 1833 लंडन मध्ये ब्रिस्टन या ठिकाणी निधन झालं. त्यांची कबर त्याच ठिकाणी आहे, कुठं, लंडन मध्ये. आता 1833 निधन झालं, परंतु ही टर्निंग पॉइंट आहे. इथं 1828 काय झालं होतं, ब्राह्मो समाजाची स्थापना झाली होती. आता राजा राममोहन राय नंतर ब्राह्मो समाजाची दिशा काय होती, हे पण पाहणं गरजेचं आहे. म्हणजे ब्राह्मो समाज राजा राममोहन रायांनी स्थापन केला, त्यांचं लक्षात ठेवा, ब्राह्मो समाज. ओके. 1833 त्यांचं निधन होतं. यानंतर पुढं काय, किंवा पुढं समाज कुणं चालवला, तर हे पण पाहणं गरजेचं आहे. की रवींद्रनाथ टागोर, लक्षात ठेवा, यांचे वडील यांनी काय केलं, पुढं ब्राह्मो समाज हा कंटिन्यू, लक्षात ठेवा, राजा राममोहन राय यांचा वारसा चालवला. याच्यानंतर महत्वाचं, 1833 नंतर ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर, लक्षात ठेवा, देवेंद्रनाथ टागोर यांनी या समाजाचं कार्य कंटिन्यू चालू ठेवलं, ब्राह्मो समाजाचं. याच्यानंतर महत्वाचं, यांनी काय केलं, थोडा ब्राह्मो समाजाच्या विचारधारेमध्ये बदल केला. आणि त्यांनी काय केलं, नवीन एक पूजा पद्धती आहे, त्याला ब्राह्मो उपासना म्हणतात. कुणं, देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मो उपासना किंवा ब्राह्मोपासना ही पूजा पद्धती आणली, कुठं, ब्राह्मो समाजामध्ये. हा पण पॉइंट लक्षात ठेवा. राजा राममोहन राय नंतर कुणं कार्य केलं, देवेंद्रनाथ टागोर यांनी काय केलं. त्यानंतर त्यांनी 1839 एक सभा स्थापन केली होती. इथं प्रश्न येतो, तत्वबोधिनी सभेची स्थापना कुणं केली होती, देवेंद्रनाथ टागोर यांनी केली होती. त्याचप्रमाणे त्यांनी आपली विचारधारा समाजामध्ये मांडण्यासाठी, विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी देवेंद्रनाथ टागोर यांनी एक पत्रिका काढली होती. त्याचं नाव आहे तत्वबोधिनी पत्रिका. तत्वबोधिनी पत्रिका काढली होती. काय नाव होतं,
तत्वबोधिनी पत्रिका ही बांगला भाषेमध्ये होती. तर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. आणि याचं संपादक लक्षात ठेवा देवेंद्रनाथ टागोर आणि ईश्वरचंद्र विद्यासागर होते. यानंतर 1840ला ब्राह्मो समाजाचं कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी देवेंद्रनाथ टागोर यांनी काय केलं, एक स्कूल स्थापन केलं, त्याला तत्वबोधिनी स्कूल म्हणतात. तत्वबोधिनी स्कूल, तत्वबोधिनी स्कूलची त्यांनी स्थापना केली होती. महत्वाचं बघा, याच्या संबंधी महत्वाचे व्यक्ती देवेंद्रनाथ टागोर आणि ईश्वरचंद्र विद्यासागर. याच्यामध्ये धर्मशास्त्र आणि विज्ञान या विषयाला फोकस होता. काय, धर्मशास्त्र आणि विज्ञान या दोन गोष्टीला या तत्वबोधिनी स्कूलमध्ये आपल्याला याच्यावर नक्कीच प्रश्न येईल. तत्वबोधिनी सभा, तत्वबोधिनी पत्रिका बेसिक गोष्ट आहे, नक्की आपल्याला इथं प्रश्न येऊ शकतो. यानंतर पुढचं महत्वाचं, देवेंद्रनाथ टागोर जेव्हा राजाराम मोहन राय यांचं कार्य पुढे नेत होते तेव्हा अलेक्झांडर डफ नावाचा एक व्यक्ती होता, लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं, ते खरं तर ईसाई धर्माचे समर्थक होते आणि भारतीय जी धार्मिक परंपरा आहे याचे ते विरोधामध्ये होते. शेवटी देवेंद्रनाथ टागोरांनी त्यांच्या धर्माचा कुप्रचार करण्याच्या विरोधामध्ये, कुणाच्या, अलेक्झांडर डफच्या, त्यांनी काय केलं, एक ब्रह्म किंवा ज्याला ब्राह्मो धर्म पुस्तिका काढली. काय, ही IMP करा, ब्राह्मो धर्म पुस्तिका, कुणा, देवेंद्रनाथ टागोरांनी. याचं कारण होतं अलेक्झांडर डफ नावाचा व्यक्ती हिंदू धर्म आणि प्राचीन विचारधारेवर ते काय करत होते, टीका करत होते. त्यांना उत्तर म्हणून देवेंद्रनाथ टागोरांनी काय केलं, ब्राह्मो धर्म पुस्तिका काढली. यानंतर ब्राह्मो धर्मामध्ये एका व्यक्तीची भर पडते, त्यांचं नाव आहे केशवचंद्र सेन. हा IMP करा पॉइंट, केशवचंद्र सेन यांचं 1800 पॉइंट महत्वाचा आहे एकदम दृष्टीनं. 1857 मध्ये केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजाचे सदस्य होतात. केशवचंद्र सेन IMP करा, या व्यक्तिमत्वावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. केशवचंद्र सेन हे 1857ला ब्राह्मो समाजामध्ये सदस्य होतात किंवा सामील होतात. यानंतर त्यांना 1859ला आचार्यपद बहाल केलं जातं. आचार्यपद, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आचार्यपद बहाल केलं जातं. आणि याच दरम्यान केशवचंद्र सेन हे आचार्य झाल्यानंतर देवेंद्रनाथ टागोर हे काय करतात, ब्राह्मो समाजापासून हळूहळू बाजूला जातात. म्हणजे ते काय करतात, केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मो समाजाचं कार्य चालू ठेवतात, स्वतः बाजूला पडतात. परंतु काय होतं, केशवचंद्र सेन आणि ब्राह्मो समाज याच्यामध्ये त्यांचं खूप चांगलं कार्य असतं केशवचंद्र सेन यांचं, परंतु काही मतभेद होतात. उदाहरणामध्ये त्यांचं कार्य बघूया. 1860ला केशवचंद्र सेन यांनी संगत सभा, हा पॉइंट महत्वाचा आहे, संगत सभा स्थापन केली होती. पुन्हा केशवचंद्र सेन मॉडरेट विचारधारेचं हे व्यक्तिमत्व होतं. कोण, केशवचंद्र सेन. धार्मिक सामाजिक समस्यांचं निराकरण करणे, उद्देश काय होता, ज्या काही धार्मिक सामाजिक समस्या आहेत त्यांचं निराकरण करणे. काय, निराकरण करणे हा उद्देश होता कोणाचा, संगत सभेचा. आणि त्यांचं शुभ समाचार हे न्यूज पत्र होतं. कोणतं, शुभ समाचार हे न्यूज पत्र होतं. समाचार हे न्यूज पेपर होता. संगत सभा, केशवचंद्र सेन. यानंतर इंडियन मिरर हे त्यांनी दैनिक सुरू केलं होतं. इंडियन मिरर, हा प्रश्न येऊ शकतो. इंडियन मिरर हे दैनिक होतं. 1861ला केशवचंद्र सेन यांनी सुरू केलं होतं. आपल्याला ह्या बेसिक गोष्टी माहीत पाहिजे, ज्यांना आचार्यपद केव्हा दिलं आणि त्यांचं संगत सभा, इंडियन मिरर, पुन्हा शुभ समाचार. याचप्रमाणे केशवचंद्र सेन यांची विचारधारा इतरांपेक्षा थोडी वेगळी होती. त्यांचं कार्य पण थोडं वेगळं होतं आणि त्यांची विचारधारा ही थोडा ख्रिश्चन धर्माकडे त्यांचा सकारात्मक कल होता. काय, सकारात्मक कल, थोडं मॉडरेट विचारधारेचं हे व्यक्तिमत्व होतं. यामुळं काय होतं, त्यांनी एकदा कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये भाषण दिलं आणि थोडा जरा त्यांचा विषय होता जीसस क्राइस्ट, म्हणजे येशू ख्रिस्तासंबंधी युरोप आणि इंडिया यांच्याविषयी हा विषय होता. आणि त्यांनी खूप महत्त्वाचं कार्य केलं केशवचंद्र सेन यांनी. लक्षात ठेवा, कलकत्ता क्षेत्रापासून ब्राह्मो समाजाचा विस्तार मुंबई, हा पॉइंट नोट करत चला, आपल्याला परीक्षेला येऊ शकतो. बंगाल क्षेत्राच्या बाहेर म्हणजे बंगाल, मुंबई, मद्रास, UP
या क्षेत्रामध्ये ब्राह्मो समाजाचा विस्तार केला। हा अप्लाइड लेवलचा अनालिटिकल प्रश्न आला, विस्तार केला, तर याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे। याचप्रमाणे ब्राह्मो समाजामध्ये केशवचंद्र सेन यांच्या कार्यकालामध्ये पादरी यांचा हस्तक्षेप हळूहळू वाढायला लागला, कारण का त्यांची विचारधारा थोडी मॉडरेट होती। आणि शेवटी केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्यामध्ये वैचारिक मतभेद झाले, क्लॅशेस झाले, आणि यामुळे काय झालं, 1800 एक टर्निंग पॉइंट आहे, 1865-66च्या दरम्यान लक्षात ठेवा, विचारधारेमध्ये काय झालं, क्लॅशेस झाले आणि ब्राह्मो समाजामध्ये फूट पडली। हा आपल्याला माहीत असावं, ब्राह्मो समाजामध्ये फूट पडली केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर। कधी? 1865च्या दरम्यान ब्राह्मो समाजामध्ये फूट पडली। एक गट पडला केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा होता देवेंद्रनाथ टागोर। लक्षात ठेवा, देवेंद्रनाथ टागोर। 1865-66ची घटना आहे, ब्राह्मो समाजामध्ये ही फूट पडते। आणि याच्यानंतर बघा, केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली असणारा हा जो समाज आहे त्याचं नाव आहे नवविधान किंवा भारतवर्षीय ब्रह्म समाज। काय? ब्रह्म समाज, भारतवर्षीय ब्रह्म समाज। हा आपल्याला परीक्षे विचारू शकतात, किंवा नवविधान म्हणायचे त्याला, नवविधान। केशवचंद्र सेन यांचं नेतृत्व होतं। आणि इकडं देवेंद्रनाथ टागोर यांनी राजाराम मोहन राय यांची विचारधारा, आदि ब्रह्मो समाज, हे महत्त्वाचे टर्निंग पॉइंट आहेत। याच्यावर आपल्याला नक्की प्रश्न येऊ शकतो, भारतवर्षीय ब्रह्मो समाज किंवा ब्राह्म समाज किंवा ब्रह्मो समाज, आदि ब्राह्मो समाज। यानंतर 1865च्या दरम्यान लक्षात ठेवा, केशवचंद्र सेन यांना जे 1859ला आचार्यपद बहाल केलं होतं, ते 1865ला त्यांना आचार्यपदावरून काढून टाकलं। हे पण पॉइंट लक्षात ठेवा, हे पॉइंट आपल्याला माहित राहावं। आचार्यपद त्यांना बहाल केलं होतं, आचार्यपद कधी बहाल केलं होतं? 59ला, आणि काढून कधी टाकलं? 1865ला, कारण त्यांचा थोडा ख्रिश्चन धर्माकडे कल होता असं म्हणणं होतं। यानंतर त्यांनी कधीच ब्राह्मो समाजाला हिंदू धर्मापेक्षा वेगळं म्हणलं नाही, त्यांनी अंगच म्हटलंय। याच्यानंतर पुढं काय होतं, केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाज कलकत्ताच्या बाहेर प्रचार केला, मद्रासपर्यंत। महाराष्ट्रामध्ये त्यांच्या प्रेरणेने प्रार्थना समाज स्थापन झाला, आणि दक्षिण भारतामध्ये, याच्यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारतं, ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेने दक्षिण भारतामध्ये कोणता समाज स्थापन झाला? तर IMP करा, वेद समाज याच्यावर, आणि महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज, याला IMP करा। केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने लक्षात ठेवा 1867 मध्ये हा प्रश्न नक्की येईल तुम्हाला, दक्षिण भारतामध्ये काय झालं, वेद समाजाची स्थापना केशवचंद्र सेन व श्रीधरलू नायडू आणि केशवचंद्र सेन, लक्षात ठेवा, केशवचंद्र सेन यांनी लक्षात ठेवा दक्षिण भारतामध्ये म्हणजे मद्रासमध्ये ब्राह्मो समाज ची एक शाखा किंवा त्यांच्या प्रेरणेने वेद समाज स्थापन केला। पूर्णतः ही ब्राह्मो समाजाची विचारधारा होती। यानंतर पुन्हा केशवचंद्र सेन यांनी 1870ला, हा पॉइंट महत्वाचा आहे, इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली होती। काय? असोसिएशन, हा एक्झामच्या दृष्टीने त्यांनी स्थापन केलेली ही संघटना आपल्याला येऊ शकते, इंडियन रिफॉर्म असोसिएशन। काय होती ही? स्त्रियांच्या सशक्तीकरण, ज्याला आपण नारी शक्तीकरण म्हणू, त्याच्या संबंधीचं कार्य होतं। यानंतर आणखीन एक टर्निंग पॉइंट आहे पुढचा, 1872 मध्ये एक कायदा आला होता, त्याला आपण नेटिव्ह मॅरेज ऍक्ट किंवा ब्रह्म मॅरेज ऍक्ट, नेटिव्ह मॅरेज ऍक्ट, या कायद्याचं त्यांनी समर्थन केलं होतं। यानंतर त्याला दुसरंही नाव आहे, काय? सिव्हिल मॅरेज ऍक्ट, दुसरं नाव काय? सिव्हिल मॅरेज ऍक्ट। यांनी या कायद्याच्या म्हणजे आधारे काही महत्वाच्या गोष्टी होत्या। उदाहरणामध्ये बालविवाहाला विरोध, काय? बालविवाह, ह्या काय समाजामध्ये वाईट परंपरा आहे बालविवाह, या प्रथेला काय केला त्यांनी? विरोध केला, म्हणजे बालविवाह थांबवण्यासाठी कार्य केलं ह्या नेटिव्ह मॅरेज ऍक्टच्या अंतर्गत। दुसरं, बहुविवाह प्रतिबंध केला, बहुविवाह, समाजामध्ये असे काही घटक किंवा असे काही व्यक्ती होते बहुविवाह करायचे, या प्रथेला त्यांनी काय केला? विरोध केला, या नेटिव्ह मॅरेजच्या अंतर्गत बंदी आणली गेली। यानंतर शेवटी या नेटिव्ह मॅरेज ऍक्ट मध्ये
मुली आणि मुलांचं वय हे पण परीक्षा लिहू शकतं. बॉईज आणि गर्लचं वय किती केलं होतं. हा कायदा होता 1872चा. याला सिव्हिल मॅरेज ऍक्ट, ब्रह्म मॅरेज ऍक्ट किंवा नेटिव्ह मॅरेज ऍक्ट म्हणायचे. मुलाचं वय होतं 18 वर्ष आणि मुलीचं वय होतं 14 वर्ष. ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती राहू द्या. हा कायदा पास झाला, परंतु काय केलं, केशवचंद्र सेन यांची इथं ऐतिहासिक चूक झाली म्हणायला हरकत नाही. बघा मित्रांनो, काय चूक झाली. हा तर नेटिव्ह मॅरेज ऍक्ट पास झाला, त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या विचारधारेने पास झाला, परंतु त्यांनी स्वतः या कायद्याचा खून केला किंवा उल्लंघन केलं. त्याचं कारण त्यांच्या स्वतःच्या मुलीचा 13 वर्ष वय असणाऱ्या मुलीचा कुचबिहारचा राजा, लक्षात ठेवा, यांच्याशी वैदिक पद्धतीनं 13 वर्ष मुलीचं वय असताना, लक्षात ठेवा, वर्ष मुलीचं त्यांच्या वय होतं कुणाच्या, केशवचंद्र सेन यांच्या. कुचबिहारचा राजा, लक्षात ठेवा, कुचबिहारचा राजा यांच्यासोबत काय केला, कमी वयामध्ये बालविवाह केला आणि ह्या कायद्याचं त्यांनी उल्लंघन केलं. यामुळं त्यांच्यावर अनेक घटक नाराज झाले, म्हणजे स्वतः त्यांनी नियमाचं उल्लंघन केलं. आणि इथं ब्राह्मो समाजामध्ये दुसरी फूट पडते, कारण का केशवचंद्र सेन यांनी स्वतः कायद्याचा पुरस्कार केला होता, परंतु स्वतःच कायदा मोडला किंवा कायद्याचा खून केला. यामुळे शेवटी काय होतं, केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक घटक नाराज होतो आणि शेवटी काय होतं, हे दुसरं विभाजन होतं ब्राह्मो समाजामध्ये. याला IMP करा, दुसरं विभाजन होतं. हे महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे. यावेळेस त्यांच्या विचारधारेला विरोध करणारे आनंद मोहन बोस, IMP करा, शिवनाथ शास्त्री, आनंद मोहन बोस, हा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. आनंद मोहन बोस, शिवनाथ शास्त्री यांनी काय केलं, पूर्ण विरोध केला. शास्त्री यांनी पूर्ण विरोध केला आणि केशवचंद्र सेन यांना सोडून त्यांनी वेगळं कार्य सुरू केलं. आणि त्या म्हणजे वेगळं कार्य म्हणजे काय, त्यांनी हे मान्यच नव्हतं त्यांना, आणि यांनी एक वेगळा समाज स्थापन केला. ब्राह्मो समाजाची एक शाखा किंवा दुसरं त्यांचं नाव साधारण ब्राह्मो समाज, साधारण ब्राह्मो समाज, बघा, साधारण ब्राह्मो समाज. आणि केशवचंद्र सेन यांचं जे कार्य होतं हे कंटिन्यू चालू राहिलं आणि त्यांनी भारतवर्षीय ब्राह्मो समाज काय किंवा भारतवर्ष ब्रह्म समाज हा स्थापन केला. लक्षात ठेवा, ह्या दोन बेसिक गोष्टी आपल्याला माहीत राहू द्या. विभाजन झालं, विचारधारेमध्ये फरक पडला आणि हा कायद्याचं उल्लंघन केल्यामुळं शेवटी एक फूट पडली. आणि ही घटना आहे 1872चा कायदा, पण 77च्या दरम्यान ही 78ला ही फूट पडली. आपल्याला ही बेसिक गोष्ट माहीत राहू द्या. याच्यानंतर काय झालं, ब्राह्मो समाजाचं कार्य हळूहळू कमी व्हायला लागलं. कारण बघा, नंतर काय झालं, केशवचंद्र सेन यांच्यावर लोकांचा थोडा विश्वास कमी झाला, त्यांचं कार्य समाप्त झालं. हे साधारण ब्राह्मो समाजाचं कार्य कंटिन्यू चालू होतं. त्यांनी बरंच काम केलं. उदाहरणामध्ये सिटी कॉलेज कलकत्त्याची स्थापना, तत्व बोधिनी किंवा ज्याला आपण तत्व कौमुदी, थोडं आपण यांच्यावर बघूया. आनंद मोहन बोस आणि शिवनाथ शास्त्री यांनी जे कार्य केलं, इथं आपल्याला प्रश्न येऊ शकतो. साधारण ब्राह्मो समाजाच्या अंतर्गत आनंद मोहन बोस, शिवनाथ शास्त्री व इतर ब्राह्मो समाजाच्या कार्यकर्त्यांनी काय केलं, सिटी कॉलेज ऑफ कलकत्ता, हा प्रश्न येऊ शकतो. सिटी कॉलेज ऑफ कलकत्ता ची स्थापना केली. त्याचप्रमाणे तत्व कौमुदी पत्रिका काढली. तत्व कौमुदी ही पत्रिका काढली होती. काय, तत्व कौमुदी ही पत्रिका काढली. तसंच पब्लिक ओपिनियन हे न्यूजपेपर काढलं होतं. काय नाव आहे, पब्लिक ओपिनियन हे काय काढलं होतं, न्यूजपेपर काढलं होतं. मित्रांनो, अशा प्रकारे 1828ला ब्राह्मो समाजाची स्थापना झाली होती. त्यानंतर 1828 ते 33 हा राजाराम मोहन राय यांचा कालखंड. त्यानंतर देवेंद्रनाथ टागोर त्यांनी तत्वबोधिनी पत्रिका, तत्वबोधिनी सभा. यानंतर 1857ला केशवचंद्र सेन जुळतात. 1859ला त्यांना आचार्यपद बहाल. त्यानंतर काही वैचारिक मतभेद होतात आणि पहिली 1865ला ब्राह्मो समाजामध्ये फूट पडते. ब्राह्मो समाज ऑफ इंडिया, त्याला आपण ब्रह्म समाज लक्षात ठेवा किंवा नवविधान म्हणतो, आणि साधारण आदि ब्राह्मो समाज. यानंतर देवेंद्रनाथ टागोरांचं वेगळं कार्य आणि केशवचंद्र यांचं वेगळं कार्य. केशवचंद्र सेन यांची विचारधारा वेगळी होती. त्यांचा थोडा मॉडरेट आणि ख्रिश्चन मिशनऱ्यासोबत त्यांची विचारधारा जुळत होती. त्याच्यामुळं आणखीन मतभेद झाले. त्यांनी काही मॉडरेट गोष्टी आणल्या. याच्यामुळं पुन्हा सिव्हिल मॅरेज ऍक्ट पास झाला 1872ला आणि त्या कायद्याच्या
उल्लंघन स्वतःच केल्यामुळं परत ब्राह्मण समाजामध्ये फूट पडली. शिवनाथ शास्त्री आणि आनंद मोहन बोसची वेगळी विचारधारा तयार झाली आणि त्यांनी साधारण ब्राह्मण समाज स्थापना केली. केशवचंद्र सेन यांचं कार्य हळूहळू समाप्त होतं. अशा प्रकारे हे ब्राह्मण समाज यांचं भारतातील, लक्षात ठेवा, आधुनिक भारतामध्ये खूप महत्त्वाचं योगदान आहे. मित्रांनो, आमचं नवीन इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा हे ॲप आलेलं आहे. ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. आपला फीडबॅक कळवा. असे छोटे छोटे टॉपिक PYQ सिरीज नंतर इम्पॉर्टंट टॉपिक हे सिरीज चालू झालेलं आहे. यानंतर परत MCQ अप्लाइड लेवलचं पण सिरीज सुरू होणार आहे. भेटूया पुन्हा. धन्यवाद.